नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण पारंपरिक खानदेशी पद्धतीने डाळ मेथ्यांची रस्सेदार भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत। तुरीची डाळ आणि त्यासोबत मेथी दाणे शिजवून तयार केलेली ही झणझणीत रस्सेदार भाजी चवीला अप्रतिम आहे, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे आणि बनवायला सुद्धा तितकीच सोपी आहे। डाळ मेथ्यांची ही रस्सेदार भाजी तयार करण्यासाठी आपल्याला काही वस्तू आधी भाजून घ्यायच्या आहेत। तर आज मी ही भाजी 6 लोकांसाठी बनवते आहे। त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा जाडसर कापून घेतला, चिरून घेतलेला आहे आणि आता हा तव्यावर भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत असताना त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे। जर तुम्ही कांदा डायरेक्ट फ्लेमवर भाजून घेतला किंवा विस्तवावर भाजून घेतला तरी चालेल। तर आता इथे कांदा छान भाजून झालेला आहे। खूप जास्त चटके न बसू देता हा कांदा भाजून झाला, तव्यावरून काढून घेते। त्यानंतर खोबरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे खोबऱ्याचा किस वापरला तरी चालेल किंवा खोबऱ्याचे तुकडे करून घेतले तरी चालतील, किंवा खोबऱ्याचा एखादा लागेल तसा तुकडा डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर किंवा विस्तवावर भाजून घेतला तरी चालेल। नंतर मात्र त्याचे तुम्हाला तुकडे करून घ्यावे लागतील। आता हा खोबऱ्याचा किस सुद्धा मंद आचेवर व्यवस्थित मस्त असा भाजून झालेला आहे आणि काढून घेतला। तव्यावर थोडासा खोबऱ्याचा किस लागलेला होता, तो जास्त करपू नये, जळू नये म्हणून तवा आधी स्वच्छ करून घेतला। त्यानंतर आता यावर आपल्याला धणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। तर एक मोठा चमचा भरून हे धणे आहेत। तुम्ही ते धणे वापरले तरी चालतील किंवा धण्याची पावडर घेतली तरी चालेल। धणे भाजत असताना सुद्धा थोडं थोडं तेल घालायचं आणि व्यवस्थित असं इथे आपल्याला सर्व साहित्य थोडं तेल घालून भाजून घ्यायचं आहे। तर धण्यांवर सुद्धा थोडंसं तेल घातलं आणि आता हे धणे भाजलेले आहेत, काढून घेतले। हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे। तर इथे 9 मिरच्या मी घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता। मिरची भाजत असताना सुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे आणि मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। मिरची भाजून झाली आणि आता ही मिरची सुद्धा मी इथे काढून घेते आहे। त्यानंतर आपल्याला थोडे शेंगदाणे घ्यायचे आहे। तर इथे 1 चमचा भरून मी इथे शेंगदाणे घेतले आहे। साधारण 25-30 शेंगदाणे असावेत आणि शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया। शेंगदाण्यांमुळे या भाजीला थोडा दाटसरपणा येतो। आणि आता इथे आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहेत। तर इथे 2 चमचे भरून पोहे खाण्याचे 2 चमचे भरून मी इथे मेथी दाणे घेतलेले आहेत। हे मेथी दाणे सुद्धा थोडंसं तेल घालून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मेथी दाणे असे भाजून घेतल्यामुळे चवीला भाजी छान लागते आणि खूप जास्त कडू लागत नाही। मेथी दाणे सुरुवातीला जरी थोडेसे वाटत असले तरी हे शिजल्यानंतर फुलतात आणि आकाराने थोडे जास्त होतात। खूप जास्त मेथी दाणे घातले तर भाजीला कडवटपणा खूप जास्त येतो, मात्र असे भाजून घेतले तर भाजी चविष्ट होते आणि कडवटपणा थोडा कमी होतो। आता मेथी दाणे व्यवस्थित तेल घालून भाजून झालेले आहेत आणि मी तव्यावरून हे मेथी दाणे काढून घेतले। सर्व साहित्य जे आपल्याला लागणार आहे ते भाजून झालेलं आहे। आता यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। तर साधारण 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला। त्यानंतर अक्करकऱ्याचं एक फूल घालायचं आहे। तर हे अक्करकऱ्याचं फूल जेव्हा झाडावर असतं तेव्हा हे छान पिवळं आणि मध्यभागी एक चॉकलेटी रंगाचा त्यावर एक टिपका असतो। सुकल्यानंतर हे फूल साधारण असं दिसतं। हे भाजीमध्ये घातल्यामुळे भाजीला छान चव येते। आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे, भरपूर कोथिंबीर घालायची, थोडं थोडं पाणी घालून याचं वाटण तयार करायचं आहे। आता डाळ मेथ्यांची भाजी बनवतोय त्यासाठी आपल्याला डाळ तर लागणारच आहे। इथे मी 1 मूठ एवढी तुरीची डाळ घेतलेली आहे। आता घेतलेली ही डाळ आपल्याला स्वच्छ 1 पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर 6 लोकांसाठी मी इथे 1 मूठ भरून तुरीची डाळ आणि 2 चमचे भरून मेथी दाणे घेतलेले आहेत। तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली। आता आपल्याला डाळ आणि मेथ्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर इथे कुकरमध्ये ही धुतलेली डाळ मी घालून घेतली, सोबतच पाणी घालायचं आहे। भाजून घेतलेले जे मेथी दाणे आहेत ते सुद्धा घालायचे आहेत आणि डाळ आणि मेथी शिजेल एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। कुकरचं झाकण मी आता इथे बंद करते आणि हे कुकर गॅसवर ठेवायचं आहे। 2 ते 3 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर इथे वाटण मी हे तयार करून घेतलेलं आहे।
जे साहित्य आपण भाजलेलं होतं त्याचं हे वाटण तयार केलं आहे. थोडं थोडं आवश्यक तसं पाणी घालायचं आणि छान असं मऊ वाटण तयार करून घ्यायचं. वाटण तयार आहे. आपल्याला आता भाजीला फोडणी घालायची आहे. तर इथे जाड बुडाची एक कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. यामध्ये 2 पळ्या भरून मी तेल घातलं. त्यानंतर आता हे तेल छान गरम झालं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तळतळल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलेलं आहे. त्यानंतर साधारण 1 चुटकीभर एवढा हिंग घातला आणि आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. तर खानदेशामध्ये सकाळच्या जेवणामध्ये आवर्जून ही भाजी तयार केली जाते. ही भाजी मस्त पोळीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. मेथी दाणे असल्यामुळे ही भाजी छान पौष्टिक आहे. चवीला सुद्धा खूप छान लागते. उन्हाळ्याच्या भाज्या थोड्या महाग होतात, तर अशा वेळेला तुम्ही घरगुती पद्धतीने घरात असलेल्या साहित्यांमध्ये सुद्धा अशी ही भाजी बनवू शकता. आता इथे भांड्याला थोडी चटणी लागलेली होती म्हणून थोडं पाणी घातलं आणि ते पाणी फिरवून इथे या चटणीमध्ये मी घालून घेतलं. त्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे. तर अर्धा चमचा हळद घातली. अर्धा चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे. हा घरगुती गरम मसाला आहे. त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. घरगुती गरम मसाला कसा तयार करायचा ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. घातलेले सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहे. नंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर आता इथे अगदी 5 मिनिटासाठी लाईट गेले, त्यामुळे थोडासा इथे अंधार झाल्यासारखा आहे. ही चटणी छान शिजलेली आहे. तेल याला सुटलेलं आहे आणि बाजूला दुसऱ्या बर्नरवर मी इथे हे कुकर ठेवलेलं होतं. कुकरच्या 2 ते 3 शिट्या झाल्यानंतर मी कुकर बंद केलं आणि तुम्ही इथे पाहू शकता डाळ आणि मेथ्या छान शिजलेल्या आहेत आणि हा मसालासुद्धा इथे छान तयार झालेला आहे. आणि आता यामध्ये ही शिजवून घेतलेली डाळ आणि मेथी घालायची आहे. आता यामध्ये कडकडीत असं गरम पाणी मी घालते आहे. पाणी घालत असताना लगेच एकदम असं घालू नका, थोडं थोडं घाला, म्हणजे भाजी खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त पातळही नको. तर चमच्यानी अशी हलवत जायची भाजी आणि अंदाजाने इथे पाणी घालायचं आहे. 6 लोकांसाठी मी भाजी बनवते आहे, त्यासाठी इथे 2 ग्लास मी पाणी घातलेलं आहे. आता या भाजीमध्ये गरम पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही भाजी जसजशी शिजत जाते तसतशी थोडी अशी दाटसर घट्ट होते. आता भाजीला साधारण 3 ते 4 मिनटं मंद आचेवर मस्त अशी पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर भाजीचा रंग तुम्ही पाहू शकता. भाजीवर तेलाची तरी तुम्ही पाहू शकता. आता गॅस मी इथे बंद केलेला आहे. सर्वात शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर तशी आपण वाटण तयार करत असताना मध्ये सुद्धा वाटून घेतलेली आहे. वरून कोथिंबीर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. पूर्णपणे उकळी आल्यानंतर ही भाजी इथे तयार झालेली आहे. भाजी सर्व करायची. पोळीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत तुम्ही सर्व करू शकता. यावर मस्त लिंबू पिळून घ्या, खूप छान लागते. सोबतीला कांदा घ्या, कांद्याची पापड बिबडं घ्या तोंडी लावायला, अप्रतिम लागते. व्हिडिओ जराही आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. बाय बाय.